नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पापलेट फ्राय कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत। आता या ठिकाणी मी पापलेट दोन प्रकारे फ्राय करून दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर पापलेट स्वच्छ धुवून छानपैकी अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत। सर्व पापलेटला आता आपण लिंबू लावून घ्यायचा आहे। लिंबू छान अर्धा एका साइडने दुसऱ्या साइडने अर्धा इतका पिळून घ्यायचा आहे। बिया असतील तर त्या व्यवस्थित बाजूला काढा आणि सर्वीकडे व्यवस्थित लिंबाचं पाणी लावून घ्यायचं आहे। आता ह्यामुळे काय होतं, पापलेट छान असे कुरकुरीत होतात। कुरकुरीत होण्यासाठी लिंबू वापरला जातो, तर ही स्टेप स्किप करायची नाही आहे। लिंबू पिळायचा आणि व्यवस्थित सर्व माशांना लावून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी रव्यातला एक मासा आणि मसाल्यातला एक मासा असे दोन प्रकारे फ्राय करून दाखवणार आहे। तर तुम्हाला कोणता आवडतो ते नक्की सांगा। आता इथे मी लाल तिखट, हळद, ज्वारीचं पीठ, रवा, त्यानंतर सैंधव मीठ घेतलेलं आहे, जिरा पावडर आणि धना पावडर। तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल। आता सर्वात अगोदर आपण हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत। आता हा आमचा घाटी मसाला घरचा असल्यामुळे तो व्यवस्थित असा मोकळा करून घ्यावा लागतो आणि आता ह्यात आपण थोडं पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घेणार आहोत। ज्वारीचं पीठ आणि रवा आपण नंतर लावायचा आहे, अगोदर हे मसाले एकत्र करून घ्यायचे। तर एवढ्या प्रमाणात पातळसर असं छान मसाल्याची ही पेस्ट करून घ्यायची आहे। आता एका पापलेटला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकाल, ज्या चिरा आपण मारून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील मसाला भरायचा आहे, त्यामुळे काय होतं, पापलेटला छान अशी टेस्ट येते आणि मसाला छान असा मध्ये मुरला जातो। आणि अशा प्रकारे सर्वीकडे व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकाल छानपैकी मसाला लावून घेतला आहे। आता अशाच प्रकारे आपण दुसऱ्या पापलेटला देखील मसाला लावून घ्यायचा आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी सांगत आहे आणि तेही टिप्सनुसार। तर जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशा प्रकारे आता आपण सर्व माशांना छानपैकी मसाला लावून घेतलेला आहे। आता दुसऱ्या डिशमध्ये आपण रवा आणि ज्वारीचं पीठ घेणार आहोत। आता तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल, पण बऱ्याच मासे फ्रायमध्ये आपण तांदळाचं पीठ वापरतो, तर ज्वारीचं एकदा वापरून बघा। ज्वारीच्या पिठामुळे सुद्धा खूप छान कुरकुरीतपणा येतो। कधी आपल्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असतं, कधी नसतं, तर ज्वारीचं पीठ हे कायम असतंच घरात। तर ते एकदा वापरून बघा, खूपच सुंदर कुरकुरीत असे मासे होतात। आता ज्वारीचं पीठ आणि रवा लावून झालेला आहे। आता पॅनमध्ये आपण तेल टाकलेलं आहे, तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि गरम करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मासा सोडायचा आहे। आता तेल गरम झालं आहे की नाही कसं बघायचं, तर हे रव्याचं आणि ज्वारीच्या पिठाचं जे मिश्रण होतं ते थोडंसं टाकून बघायचं। ते लगेच फुललं की समजून जायचं आपलं तेल तापलेलं आहे। आता तेल छान तापलं आहे, त्यामध्ये मासे सोडायचे आहेत। आता हे ज्वारीच्या पिठामध्ये आणि रव्यामध्ये मी 3 मासे फ्राय करते आणि दोन मासे मसाला फ्रायसाठी मी ठेवलेले आहेत। तर अशा प्रकारे सर्वीकडे व्यवस्थित तेल लावून मासे फ्राय करत असताना गॅसची फ्लेम नेहमीच मीडियमच ठेवायची। तुम्ही स्लो केली तरी चालेल, पण एकदम मोठा गॅस कधीच ठेवायचा नाही, नाहीतर मासे करपू शकतात। मीडियम फ्लेमवर छान असे कुरकुरीत होतात। तर जास्त तेलाचाही वापर नाही करायचा, अगदी योग्य प्रमाणात तेल टाकून छान मासे फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपले मासे फ्राय झालेले आहेत आणि छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे। तर ही ज्वारीच्या पिठाची जी ट्रिक आहे तुम्ही नक्की वापरून बघा आणि अशा प्रकारे तुम्ही कोणताही मासा फ्राय करू शकता, अगदी बोंबीलसुद्धा। तर ही ट्रिक नक्की ट्राय करा आणि तुम्ही केलेले मासे कसे झाले आहेत ते देखील आम्हाला कळवायला विसरू नका। तर अशा प्रकारे आता मस्त मासे फ्राय झालेले आहेत। आता व्यवस्थित तेल नितळून आपण मासे काढून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकाल दोन्ही साईडनी अगदी परफेक्ट आणि कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत। तर आता हे मासे आपण काढून घेऊयात आणि मसाला पापलेट कसा फ्राय करायचा तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे। आता हे मासे फ्राय करताना मी अद्रक लसूणची पेस्ट वापरलेली नाही आणि शक्यतो वापरणं टाळायचंच, कारण अद्रक लसूणची पेस्ट थोडी जरी करपली फ्राय करताना तर त्याचा कडवटपणा लागतो, तर त्याची एवढी फारशी काहीच गरज नाही। एवढ्या मसाल्यांमध्ये खूप सुंदर मासा फ्राय होतो। तर आता हे मासे आपण काढून घ्यायचे आहेत।
आणि जेव्हा आपण सुरुवातीला मासा टाकतो तव्यामध्ये तेव्हा लगेच मासा दुसऱ्या साईडने पलटायची घाई करायची नाही. अगदी 3 ते 4 मिनटं छान मासा फ्राय होऊन द्यायचा किंवा जास्तीत जास्त 5 मिनिट. 5 मिनिटानंतरच मासा पलटायचा. पटकन पलटायला गेला तर तुमचा मासा तुटू शकतो. त्यामुळे मीडियम गॅसवर छान अगोदर एका साईडने त्याला कुरकुरीतपणा येऊ द्या, मगच दुसऱ्या साईडने भाजून घ्या. आता पॅनमध्ये आपण पुन्हा 1 चमचा तेल ॲड केलं आहे आणि हा मसाला लावलेला पॉपलेट आता आपण फ्राय करून घेणार आहोत. आता ह्याला फक्त मसाला लावला आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही लावलं नाही, तरी पण हा मासा कुरकुरीत होतो. तर तो ह्याच्यासाठी आपण अगोदर त्याला लिंबू लावून ठेवलेला होता. लिंबू पिळल्यामुळे खूप सुंदर मासे कुरकुरीत होतात. ज्यांना रवा आवडत नाही त्यांनी नुसता मसाल्यात फ्राय केला तरी हा मसाला पापलेट खूपच सुंदर होतो. तर दोन्ही प्रकारे तुम्ही मासे फ्राय करून बघा आणि अगदी ह्या पद्धतीने कोणताही मासा फ्राय केला मसाला पापलेटसारखा तरी पण चालेल, तरी पण सुंदरच फ्राय होतो. आता तुम्ही पाहू शकाल हा देखील मासा अगदी मस्त कडक कुरकुरीत फ्राय झालेला आहे आणि खूप छान टेस्टी लागतो. आता हा देखील मासा आपण काढून घेऊयात आणि खूप सुंदर मासे फ्राय झालेत. तुम्ही नक्की करून बघा. तर अशा प्रकारे आपले 2 प्रकारचे पापलेट फ्राय झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तसेच तुम्हाला थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा सपोर्ट आम्हाला हवा आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या आपला स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल. आणि टिप्ससह तुम्हाला मी रेसिपी दाखवत असते. तर प्लीज चॅनलला भेट देत जावा आणि असाच सपोर्ट राहू द्या. चॅनलला भेट देत जावा. धन्यवाद.